मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या 17 वर्षापासून संत गतीने सुरू होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या बांधकाम कामाची पाहणी केली। गणेशोत्सवादरम्यान कोकणवासियांचा आणि चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। महामार्गावरील अनेक गावांजवळ बांधण्यात आलेल्या बायपास आणि नवीन पुलांची त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्या। पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळे कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळे कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले। त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। मागं आम्ही चिता बरोबर ना गाव जितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचा आपण हे केलेला आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं व्हायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं। त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन व्हायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो। नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी थांबून त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले। पळसपे कासू ते वडपाळे महाड या महामार्गाची ते पाहणी करणार आहेत। या प्रसंगी आमदार रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। धम्मशील सावंत, रायगड।